Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 6, that is biomolecules. In this topic, these are the points which are included, and that are biochemistry, biomolecules in the cells, and that molecules are carbohydrates, lipids, proteins, nucleic acids, enzymes, and last point is there, that is concept of metabolism. So out of these point we are today learning the carbohydrate, and in that carbohydrate there were three sub point, that are monosaccharide, disaccharide, and polysaccharide. Out of that monosaccharide which we have already studied, you can refer the last video. Today we are going to study the next point, and that is disaccharide, the which is the type of carbohydrate, disaccharide. Disaccharide is formed when two monosaccharide react by the condensation reaction, releasing a water molecule out. हा जो डायसॅकराइड मॉलिक्यूल आहे जो आज आपण शिकणार आहोत. डाय मीन्स दोन अँड सॅकराइड मीन्स शुगर मॉलिक्यूल. शुगर मॉलिक्यूल हे जर दोन युनिट एकत्रित आले तर त्याला आपण काय म्हणतो, डायसॅकराइड. यामध्ये शुगरच्या एका सिंगल युनिटला आपण मोनोसॅकराइड म्हणतो, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलेले आहोत. असे दोन विविध मोनोसॅकराइड जर एकत्रित आले तर त्यांच्या एकत्रित येण्याने हा जो OH ग्रुप आहे हा फ्यूज होतो आणि वॉटर मॉलिक्यूल दॅट इज H2O हा मॉलिक्यूल रिलीज केला जातो, आणि हा जो ओव्हरऑल स्ट्रक्चर बनलेला आहे तो त्याला आपण काय म्हणायचं, डायसॅकराइड. म्हणजेच दोन मोनोसॅकराइडचं एकत्रित येणं म्हणजेच डायसॅकराइड आहे. मोस्ट शुगर्स फाउंड इन नेचर आर डायसॅकराइड. नेचरमध्ये आढळणारी जास्तीत जास्त ज्या काही गोड गोड अशा गोष्टी आहेत या सर्व आपण डायसॅकराइडमध्ये ते बघतो. दीज प्रोसेस पजेसेस रिक्वायर्स एनर्जी. हा जो आहे डायसॅकराइड हा एनर्जी रिलीज करण्यासाठी मदत करतो, कारण की ह्या डायसॅकराइडमध्ये एक युनिट हा ग्लुकोजचा असतो आणि ग्लुकोजपासून आपल्याला एनर्जी मिळते हे आपल्याला माहीत आहे. द ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्म्स अँड होल्ड द टू मोनोसॅकराइड युनिट टुगेदर. हे जे दोन मोनोसॅकराइड आहेत ह्या दोन मोनोसॅकराइडला एका बॉन्डने एकत्रित ठेवलेले आहेत, तर ह्या बॉन्डला काय म्हणायचं, ग्लायकोसाइडिक बॉन्ड. सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज आर एक्झाम्पल्स ऑफ डायसॅकराइड. हा पहिला एक्झाम्पल जो आहे तो सुक्रोज एक्झाम्पल आहे. सुक्रोज हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांच्या युनियनने बनलेला आहे. माल्टोज हा ग्लुकोज, अल्फा ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज यांनी बनलेला आहे. आणि लॅक्टोज हा सुद्धा गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज यांच्या कॉम्बिनेशनने बनलेला आहे. तर असे दोन मोनोसॅकराइडचे युनिट एकत्रित आले की त्यांपासून डायसॅकराइड बनतं. सुक्रोज इज ए नॉन रिड्युसिंग शुगर सिन्स इट लॅक्स द फ्री अल्डिहाइड ऑर कीटोन. सुक्रोज हा असा युनिट आहे, असा मॉलिक्यूल आहे की ज्याच्या दोन्ही मोनोसॅकराइडच्या युनिटमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन यापैकी कोणताही ग्रुप नाही, म्हणून हा नॉन रिड्युसिंग शुगर असं त्याला म्हटलं जातं. एक्झाममध्ये हा प्रश्न येऊ शकतो, विच इज द नॉन रिड्युसिंग शुगर, देन द आन्सर विल बी द सुक्रोज. लॅक्टोज अँड माल्टोज आर रिड्युसिंग शुगर. मात्र लॅक्टोज आणि माल्टोजचं तसं नाही आहे, त्यांच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन ह्या दोघांपैकी एक ग्रुप असतो. त्यांच्यामुळे हे दोन्ही जे आहेत लॅक्टोज आणि माल्टोज हे रिड्युसिंग शुगर्स आहेत. लॅक्टोज ऑल्सो एक्झिस्ट in beta form which is made from beta galactose and beta glucose. लॅक्टोजमध्ये जर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज हे दोन्ही मॉलिक्यूल बीटा फॉर्मचे असतील तर ह्या लॅक्टोजला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, बीटा लॅक्टोज. म्हणजे दोन्ही युनिट जर बीटा फॉर्ममध्ये असतील तर त्या लॅक्टोजला म्हणायचं बीटा लॅक्टोज. डायसॅकराइड आर सोल्युबल इन वॉटर. हे जे डायसॅकराइड्स असतात, फॉर एक्झाम्पल माल्टोज, सुक्रोज अँड लॅक्टोज, हे वॉटर सोल्युबल आहेत.
बट दे आर टू बिग टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन बाय डिफ्युजन. परंतु यांचा आकार मोठा असतो, त्यामुळे ते सेल मेम्ब्रेनमधून डिफ्युजन या क्रियेमार्फत जात नाहीत, तर त्यांना आतमध्ये जाण्यासाठी वेगळी अरेंजमेंट करावी लागते. दे आर ब्रोकन डाऊन इन स्मॉल इंटेस्टाईन ड्युरिंग डायजेशन. आपण जे अन्न खातो त्यामध्ये असणारं जे काही डायसॅकॅराइड मटेरियल असेल, हे डायसॅकॅराइड मटेरियल हे त्याच्या स्मॉलेस्ट युनिटमध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि स्मॉलेस्ट युनिट कोणते, तर माल्टोज हे जर अन्न आपण खाल्लं तर त्याच्यापासून ग्लुकोज हे मॉलिक्यूल तयार होतात, 2 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. सुक्रोज जर आपण अन्न घेतलं तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज हे 2 मॉलिक्यूल तयार होतात. लॅक्टोज जर घेतलं तर त्याच्यापासून ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज हे 2 मॉलिक्यूल तयार केले जातात. आणि हे सिंगल युनिटमध्ये जेव्हा येतील त्याच्यानंतर त्यांचं काय होतं, इंटेस्टाईनमधून ब्लड प्लाझ्मामध्ये ॲब्सॉर्प्शन केलं जातं. Thus form monosaccharide then pass into the blood and through the cell membrane into the cell. आणि ब्लड प्लाझ्मामधून हे सगळे घटक शेवटी सेलपर्यंत जाऊन पोहोचतात. आता इथे सेल इंटेस्टायनल ल्युमेन आणि ब्लड प्लाझ्मा हे 2 भाग दाखवलेला आहे. म्हणजे हे जे मधले जे सेल्स आहेत हे इंटेस्टायनल ल्युमेनचे सेल्स आहेत. मोनोसॅकराइड आर यूज्ड very quickly by cell, but if a cell is not in need of all the energy released immediately, then it may get stored. हा जो मोनोसॅकराइड आहे, हा मोनोसॅकराइड इझिली काय होतो, यूज केला जातो. परंतु जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज नसते तेव्हा हेच मोनोसॅकराइड पुन्हा स्टोअर करून ठेवले जातात. हे स्टोरेज हा जो आहे, इन केस ऑफ animal, in the liver, excess glucose is stored in the form of glycogen. Then monosaccharide are converted into disaccharide in the cell by condensation reaction, which result in formation of polysaccharide as a macromolecule. आता असेच मोनोसॅकराइड हा काय आहे, शुगर मॉलिक्यूलचा सिंगल युनिट आहे. हे जर सिंगल युनिट फक्त डबलच्या फॉर्ममध्ये असतील तर त्याला आपण डायसॅकराइड म्हणतो. आणि हे सर्व डायसॅकराइड पुन्हा एकत्रित येऊन त्याच्यापासून अनेक मॉलिक्यूल्स एकत्रित येऊन जे मॅक्रो स्ट्रक्चर म्हणजे मोठं स्ट्रक्चर तयार करतात त्याला पॉलिसॅकराइड असं म्हटलं जातं. म्हणजे अनेक मोनोसॅकराइडचे युनिट एकत्रित येऊन जे एकच स्ट्रक्चर तयार करतील त्याला पॉलिसॅकराइड असं म्हणायचं. अँड दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ मॅक्रो मॉलिक्यूल. These are too big to escape from the cell. आणि असे मॉलिक्यूल सेलमध्ये स्टोरेज करताना आतमध्ये त्या सेलमध्ये एंटर करताना हे ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये येतात, मोनोसॅकराइडच्या फॉर्ममध्ये येतात. आणि सेलमध्ये आल्यानंतर त्यांचं कन्व्हर्जन हे पॉलिसॅकराइडमध्ये केलं जातं, की जेणेकरून हे पॉलिसॅकराइड सहजासहजी सेल मेम्ब्रेनमधून बाहेर जाणार नाहीत. अशा पद्धतीने त्यांचं स्टोरेज केलं जातं. So here about the disaccharide, and hope you have understand all the points in this video lecture. यामध्ये असणारे महत्त्वाचे मुद्दे मुलांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. All the important point students are requested to note down that point in your notebook. Thank you.